चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्याकरता पॅनमध्ये मोहरीची डाळ घेतली. डाळ थोड्या वेळासाठी परतून घेतली. एका प्लेटवर काढून थंड करून घ्यायची. याच पॅनमध्ये बडीशेप, जीरा, ओवा आणि मेथी दाणा घातला. याला सुद्धा 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. एका प्लेटवरती काढून पूर्ण थंड करून घ्यायचं. आता पॅनमध्ये 1 ते 1.5 वाटी इतकं तेल कडकडीत गरम करून थोडंसं कोमट करून घ्यायचं. कोमट झाल्यानंतर यामध्ये हिंग, हळद घालायची. चांगली मिक्स करून घ्यायची आणि हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं. थंड झालेले मसाले मिक्सरवरून थोडेसे जाडसर असे फिरवून घ्यायचे. इथं हिरवी मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. पॅनमध्ये पूर्ण तेल थंड झाल्यानंतर यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, तयार करून घेतलेला मसाला, बेडगी मिरची पावडर, मीठ घालायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. 2 चमचे इतकं विनेगर घालायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. फ्रीज शिवाय 1 ते 1.5 वर्ष लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं. एकदा अवश्य ट्राय करा.